या वास्तूमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे। ही वास्तू अनेक ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार आहे। आजही ऐतिहासिक वास्तू त्या उज्ज्वल परंपरेचा एक हिस्सा होत आहे। ना कुणावर अन्याय ना कुणाला धक्का अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय। आणि म्हणून आज काही वेळा मुख्यमंत्री असताना देखील मला आंदोलनकर्त्यांना भेटावं लागलं, तशी परिस्थिती निर्माण झाली होती। मी कधी मी मुख्यमंत्री आहे प्रोटोकॉल प्रमाणे असं करता येणार नाही असं कधी मनात ठेवलं नाही। कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, जनतेपेक्षा जनता तुमच्यापेक्षा मोठी आहे, या जनतेने तुम्हाला इथं बसवलंय, असे प्रसंग येतील तर मंत्रालयातून उतरून जनतेला भेटा। आणि त्याप्रमाणे मी अनेक वेळा काम केलंय आणि तिथे कुठेही मी कधीही माझ्या पदाचा आब वगैरे का आणला नाही। काही लोक म्हणतात की त्यावेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण मागे घेतलं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी वेळ मारून नेली असं काही लोक म्हणू लागले। परंतु काहींना वाटलं एकनाथ शिंदे आश्वासन देईल ते पूर्ण करेल का, सरकार पूर्ण करेल का। पण आपल्या सगळ्यांना माहित आहे आम्ही सरकार जे काय दीड वर्षामध्ये काम करतोय, जे घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक निर्णय जो घेतलेला आहे तो सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतला। शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांसाठी। राज्यकर्त्याला कुठलाही वैयक्तिक लाभ होईल असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही शपथ घेतली दोघांनी तेव्हा आम्ही कॅबिनेट घ्यायचे असते, त्या कॅबिनेटमध्ये दोघंच होतो। ते जरी आपण पाहिले निर्णय तर त्या निर्णयामध्ये शेतकरी कष्टकरी कामगारच त्यांचाच हिताचे निर्णय आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेले आहेत। आणि त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक 10 वेळा 100 वेळा विचार करून आम्ही शब्द देतो। बाळासाहेब देखील आम्हाला तसं म्हणायचे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मी एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे। एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो, पाळण्याचा प्रयत्न करतो, कधी शब्द मी फिरवत नाही। त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवतात। मी राजकीय बोलू इच्छित नाही। 1.5 वर्षापूर्वीचा किस्सा मला गिरवायचा नाही। म्हणजे दिलेला शब्द पाळतो जयंतराव, म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय। एकदा शब्द दिला की तो मागे हटण्याचा माझा काही प्रश्न नाही। आणि म्हणून मराठा समाजासाठी आंदोलन जे मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकारी यांनी केलंय, खऱ्या अर्थाने त्यांना देखील हा निर्णय जो आहे त्यांच्या आंदोलनाचा एकजुटीचा एक विजय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि म्हणून लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही। मागच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील लाखांचे मोर्चे आले, आपण पाहिले, परंतु संयम कधी सुटला नाही। आणि त्यावेळेस देखील आपण ती शिस्त पाहिलेली आहे। आणि म्हणून यावेळेस काही ठिकाणी घटना घडल्या, अनुचित घटना घडल्या, परंतु त्या घडायला नको होत्या। शेवटी या राज्यामध्ये सर्वांनी गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करता कामा नये अशी भावना आमची आहे। आणि म्हणून आज या समाजाने देखील विश्वास ठेवला, त्याबद्दल देखील मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यावेळेस उपोषण मागे घेतलं आणि आपल्याला पुढे जे काही निर्णय घेता येतील त्याप्रमाणे आपण पुढची प्रक्रिया